नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती या ठिकाणी आहोत आणि याचं कारण आहे, आपल्यासोबत सकाळमध्ये ज्यांनी जाहिरात विभागामध्ये काम केलेले असे घनश्याम केळकर साहेब आहेत आणि त्यांची अखंड पायी वारी ही संपूर्ण देशभर नव्हे तर देशाच्या बाहेरही जाणार आहे आणि त्यांची या संदर्भात काय संकल्पना आहे, काय त्यांची योजना आहे डोक्यात किंवा ते काय संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत या संदर्भात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत थोडक्यात. तर बघूयात सर काय सांगतायत ते. सर नमस्ते. नमस्ते. आपण एक अखंड पायी यात्रा सुरू करताय. तर ही यात्रा तुम्ही सुरू करण्यामागचं काय प्रयोजन आहे आणि त्याच्यातून तुम्ही लोकांपर्यंत काय संदेश पोहोचवणार आहेत याविषयी मला थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. ही जी यात्रा आहे ती अखंड यात्रा, आनंद यात्रा असं या यात्रेचं आपलं नाव आहे. यातला बेसिक उद्देश म्हणजे आनंद देणे लोकांना आणि आनंद घेणे, यातनं आनंद घेणे असा त्यातला उद्देश आहे. तर ही यात्रा जी आहे ही याचं नावच आहे अखंड यात्रा. म्हणजे थोडक्यात जी एकदा सुरू झाल्यानंतर कधीच थांबणार नाही अशी ही यात्रा. ह्याच्यामध्ये दुसरा एक विषय आहे की आपण लोक पर्यटनाला जातात, अनेक टुरिस्ट जगभर फिरायसाठी जातात, आणखीन त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. पण अशी काही लोक असतात की ज्यांना अशा टुरिझमसाठी किंवा अशा गोष्टीसाठी पैसा त्यांच्या खिशात नसतो, पण त्यांना एका रुटीनच्या पलीकडे जायची गरज असते. तर अशा लोकांसाठी हा एक ऑप्शन आपण देतो आहोत की ज्यामध्ये त्यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. कारण ही यात्रा ही पायी जाईल किंवा सायकलवर जाईल. आणि ह्याचा जो सगळा खर्च आहे तो ज्या ठिकाणी मुक्काम करेल तिथले नागरिक करतील. तर आता ह्यातले एक दोन प्रश्न लोक कडनं जे मला आले की बाबा कसं काय करतील, कशासाठी लोक करतील. तर आपण एक कन्सेप्ट अशी घेऊन चाललो आहोत की तिथल्या लोकांना मदत करणे. काय म्हणजे आपल्या समजा ग्रुप असेल, समजा 10 लोकांचा, 20 लोकांचा, तर प्रत्येक माणसामध्ये काहीतरी गुण असतो. म्हणजे त्या गुणाचा वापर तिथल्या लोकांच्या मदतीसाठी आपल्याला करायचा आहे. आणि ते तुम्ही केलं तर तुम्ही लोकांना सांगायची गरज नाही, ते तुमच्या मदतीला येतील, तुमचं जे काय गरज असतील ते पुऱ्या करतील. याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत. आपल्याकडे ज्येष्ठ व्यक्ती असतात, म्हणजे ज्यांचं सगळं शारीरिकदृष्ट्या एकदम व्यवस्थित असतात, पण एका त्यांच्या नेहमीच्या व्यापामधनं ते बाहेर गेलेले असतात. तर आणि घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये त्यांना कंटाळा येतो म्हणा, किंवा त्यांच्या जी मुलं असतील किंवा सुना असतील किंवा त्यांचे थोडंसं त्यांच्या विचारामध्ये फरक राहतो. तर अशा वेळेस कुठं जायचं, काय करायचं, असा हा प्रश्न ह्या ज्येष्ठ नागरिकांपुढे असतो. तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही यात्रा ही एक पर्याय असू शकतो. 8 दिवस, 10 दिवस त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार ते येऊ शकतात. आणखीन त्यांचा जो अनुभव आहे, एखादा माणूस ज्यावेळेस 50शीचा किंवा 60चा असतो, त्याच्याकडे 30, 40, 35 वर्षाचा अनुभव असतो. तो अनुभव त्याला लोकांना सांगायचा असतो, पण ऐकणार कोण नसतं. अशी लोक जर ह्या यात्रेमध्ये असतील तर त्यांच्या अनुभवाचा लोकांना फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरुण मुलं. आज आपण असं म्हणतो की तरुण मुलं ही मोबाईलच्या वेडी झालेली आहेत, किंवा त्यांना आई वडिलांचं बद्दल एवढं प्रेम नाही, समाजाबद्दल प्रेम नाही. तर अशा मुलांना आम्ही ह्या ठिकाणी आणणार आहोत. आणि तिथं आमच्याकडे सगळे गोष्टी स्वतः कराव्या लागतील. आमचं लवकर उठावं लागेल, स्वतःचं जेवण जरी लोक देणार असली तरी त्यांच्याकडे जाऊन रिक्वेस्ट करावी लागेल. त्याच्यामुळे स्वतःचं अन्न स्वतः मिळवणं ही जी बेसिक गोष्ट आहे ती आजच्या मुलांना त्याची कल्पनाच नाही. तर ह्या यात्रेमधून असा एक अनुभव आम्ही या मुलांना देऊ. खिशामध्ये तुमचा पैसा नसला तरी सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने आपलं जगू शकता. तर अशा पद्धतीने एक ज्येष्ठ व्यक्ती आणि तरुण मुलं यांना ह्या यात्रेमधून आपण एक वेगळा अनुभव देऊ. सर ही यात्रा तुम्ही कधीपासून सुरू करताय? ह्या यात्रेचं सध्या तरी लगोलग ते सुरू होईल अशातला भाग नाही, कारण ही यात्राचं नियोजन इतकं पक्क करायचं आहे आपल्याला की एकदा सुरू झाल्यानंतर ते थांबणार नाही. यासाठी आम्ही जगभरातल्या लोकांना आवाहन करतो. तरी अंदाजे साधारण काय तारीख? तरी ह्याला किमान 2 वर्ष लागतील. आजपासून, आता तुम्ही म्हणाल 2 वर्ष लागतील, आतापर्यंत ह्याची चर्चा का चालू केली? कारण ह्याची चर्चा चालू केली कारण आपल्याला जगभरातलं लोक आणायचे. आता आमच्या बरोबर जी लोक आहेत त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांनी 45-50 देश पायी फिरलेले आहेत, सायकलवर फिरलेले आहेत. काही लोक असे आहेत की ज्यांचा जगभरातल्या
मोठमोठ्या लोकांशी ज्यांचा डायरेक्ट संबंध आहे अशी लोक आपण गोळा करतो आणि ह्याची एक टीम ज्यावेळेस पक्की होईल आणि मग ती यात्रा आपण सुरू करतो. ही यात्रा सुरू करण्याची आपल्याला बिलकुल घाई नाही, कारण ही कन्सेप्ट नवीन आहे. अशा पद्धतीची कन्सेप्ट अजूनपर्यंत कोणी घेऊन आलं नाही किंवा अशा पद्धतीच्या कन्सेप्टवर कुठंही आता कुठल्याही प्रकारचं काम सुरू नाही. त्याच्यामुळं ही कन्सेप्ट लोकांपर्यंत जाणं आणि लोकांकडनं लोकांना समजणं ह्याच्यासाठी वेळ जाणार आहे. तर त्यासाठी आत्ताची जी तयारी आहे ती अशा प्रकारची लोक गोळा करणं ही आहे. आता तुम्ही ही सायकल वारी किंवा पायवारी म्हणताय, तर मग सायकलवरच का? आता खूप बदल होत चाललाय, तर मग तुम्ही सायकल किंवा पायवारी असं का निवडताय? ह्याच्यातली बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो की माणसाचा इतिहास जर तुम्ही काढला तर माणसाचा मूळ आहे आफ्रिकेमध्ये हम्म, हम्म, आणि आफ्रिकेतनं हा माणूस सगळ्या जगभर पसरला. तर तो कुठली मोटरसायकल घेऊन किंवा कुठल्या वाहनाने गेला नाही, हम्म, तर तो स्वतःच्या पायाने गेला आणि त्या स्वतःच्या पायावरती म्हणजे थोडक्यात त्याची ही अखंड वारीच होती हम्म, पिढ्यानपिढ्याची. अशा अखंड वारीतनं तो सगळ्या जगभर पसरला. त्याच्यामुळं बेसिक आपलं काय होतंय की आपण ह्या साधनांच्या अति आहारी गेलो आहोत. हम्म, आपले स्वतःचे पाय हे आपलं खरं कुठंतरी एका जागेवरून दुसऱ्या जागेचं खरं साधन आहे. हम्म, तर ते साधन आपण सोडून दिलेलं आहे आणि दुसरे त्यामुळं आपले स्वतःचं शरीर दुबळं होते. तर त्यामुळं ही मॅक्झिमम पायी राहावी आणि त्याच्यामध्ये दुसरं आपण पर्याय आपण ह्यामध्ये असं केलं की आपल्याला थोडं अंतर जास्त कापायचं आहे, तर सायकलचा पर्याय एक आहे. आपल्याला काही आपलं सामान घेऊन जायचं आहे तर सायकलचा पर्याय आहे. सायकल हे असं वाहन आहे की तिथं तुम्हाला तुमची क्षमता वापरावी लागते. तुम्हाला जागेवर बसून ती काही तुम्हाला नेत नाही, तुम्हाला पायंडल हलवावे लागतात, म्हणजे तुमची शक्ती खर्च करावी लागते आणि दुसरी गोष्ट त्याला पेट्रोल लागत नाही. तर तुम्ही व्यायामाचा काय ह्याच्यातून संदेश देऊ इच्छिता का? हो, 100% आपली ही यात्रा जी आहे ही मुळातच आम्ही असं त्याला म्हणतोय की आध्यात्मिक आणि सामाजिक यात्रा आहे. म्हणजे आमच्या या यात्रेमध्ये येणाऱ्या ज्या व्यक्तींना दररोज मेडिटेशनचा हम्म, वर्गच असेल, जो पहाटे 4 वाजता असेल. पहाटे 4 वाजता नंतर एक एक तास सव्वा तासाचं मेडिटेशन करूनच लोक बाहेर पडतील आणि त्यासोबत तुम्ही चालताय म्हणजे आपोआप तुमचा व्यायाम होतो. हम्म, तुम्ही सायकलवर जाताय म्हणजे तुमचा व्यायाम होतो. तेव्हा आपल्याकडचा प्रॉब्लेम असा आहे आताचा की शारीरिक कष्ट आपले खूप कमी झालेले आहे आणि ते शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळं अनेक व्याधी आपल्याला किंवा मानसिक शारीरिक व्याधीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर ह्याच्यामधून तुमचा किमान जो शारीरिक व्यायाम आहे जो तुम्ही करणं फार गरजेचं आहे तो ह्यातनं होईल. सर मला सांगा, तुम्ही ही यात्रा कोणत्या कोणत्या राज्यात किंवा कोणत्या कोणत्या देशात फिरणार आहात? सध्या तरी आत्ताची जी कन्सेप्ट अशी आहे की आत्ता आपण चालू करू. गेल्या वेळेस मी जी महाराष्ट्राची यात्रा केली हम्म, ती रायगडपासून सुरू केली होती. हम्म, कदाचित आत्ताच्या घडीला तरी अशी डोक्यात आयडिया आहे की ही यात्रा पण रायगडपासून सुरू होईल आणि ती रामेश्वरपर्यंत जाईल. बरं. रामेश्वरवरून भारताच्या दुसऱ्या बाजूच्या किनारपट्टीवरून ती बंगाल, ईशान्य भारत, बांगलादेश, लडाख करून पुन्हा मुंबईमध्ये येईल आणि मुंबईतून गुजरात मार्गे भारताच्या बाहेर जाईल, म्हणजे पाकिस्तान मार्गे, पाकिस्तान अफगाणिस्तान ह्या मार्गे जाईल. अशी सर्वसाधारणपणे ही संकल्पना आहे. अर्थात ही पायी आहे आणि जसजसे लोक जुळतील तसतसं त्याच्या मार्गामध्ये आतापेक्षा बदल होऊ शकतो. तुम्ही आता म्हणताय की वेगवेगळ्या देशामध्ये पण फिरणार आहात, तर मग भाषेचा काय प्रॉब्लेम येऊ शकतो का? भाषेची अडचण येत नाही. भाषेची अडचण अशी येत नाही की एकदा तुमचा उद्देश जर योग्य असेल तर 100% तुम्हाला कुठल्याही देशामध्ये तुम्ही त्या समविचारी लोक गाठू हम्म, शकता. त्याच्यामध्ये काही लोक तुमची भाषा समजणारे तुम्हाला मिळू शकतात आणि नाही जरी मिळाले हम्म, तरी तुमच्या हातवाऱ्यावरनं हम्म, हम्म, तरी सुद्धा तुम्ही समजवू सांगू शकता. याचं एक उदाहरण जर बघायचं गेलं तर आमच्याबरोबर एक सहकारी आहेत हम्म, जे 45 देश फिरलेले आहेत. जवळजवळ 5 वर्ष ते 45 देश फिरले, हम्म, पायी आणि सायकलवरती फिरले. हम्म, त्यांचं नाव आहे नितीन सोनवणे, आपल्या राशींचेच आहेत ते. बरं. आणि आता सध्या ते न्यूयॉर्कमध्ये आहेत आणि न्यूयॉर्कमध्ये ते मार्टिन ल्युथर किंग यांनी जो मार्च काढला होता, हम्म, शांती मार्च, हम्म. त्या मार्गावरती ते चालत आहेत. तर असे लोक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यामुळं भाषेची अडचण त्यांना जाणवली नाही किंवा त्यांनी त्यातनं मार्ग काढला तर आपण निश्चितपणे ह्या भाषेच्या अडचणीवरती वेळोवेळी मार्ग काढू शकू. यामध्ये तुम्ही तरुण असतील किंवा वयस्कर वृद्ध लोक असतील, यांना काय संदेश देऊ इच्छिता? ह्यातला संदेश एक क्लिअर असा आहे की आपण जे
अतिरेकी आपल्या स्वतःच्या शरीरातली जी ऊर्जा आहे तिला कमी करून किंवा तिला दुर्लक्षित करून बाहेरच्या साधनांवर जे अतिरेकी अवलंबन आहोत ते अवलंबन आपल्याला कमी करायचं. जसं तुमची पेट्रोलवरची चालणारी वाहनं आहेत किंवा तुमचे मोबाईल सारखे गॅजेट्स आहेत, ह्याच्या ह्याच्यावरती जे अतिरिक्त आपलं अवलंबन आहे ते ह्या यात्रेतनं कमी करायचं आहे. आणि लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना भेटण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही लोकांना भेटलं पाहिजे. आणि त्यातनं तुमचं जे एकमेकाशी संवाद होईल तो तुम्हाला जास्त समृद्ध करून जाईल. आणि ह्याच्यामध्ये युवकांना संदेश हाच आहे की जेवढं तुम्ही फिराल, जेवढं तुम्ही लोकांकडनं शिकाल किंवा लोकांशी इंटरॅक्शन कराल, तेवढं तुम्ही समृद्ध व्हाल, तुमची विचाराची कक्षा रुंदावेल. हे आज सांगत नाही, हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या लोक सांगत आले की तुम्ही प्रवास करा. तर ह्या अशा प्रवासातून युवकांना त्यांना त्यांच्या पुढच्या कामासाठी त्यांचं मानसिकदृष्ट्या सुदृढ होऊ शकतात. आणि ज्येष्ठांसाठी त्यांचा अनुभव समाजाला देण्यासाठी ती एक संधी त्यांना मिळू शकते. बरं सर, तुमच्या अखंड पायी वारीमध्ये काही लोक जर त्यांना अ, सहभागी व्हायचे, तर त्यांनी कशा पद्धतीने सहभागी व्हावं, काय सांगाल त्याबद्दल? त्यांना सहभागी व्हायचं असेल तर सध्या तरी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना असं बाबा अशा प्रकारच्या उपक्रमात सहभाग द्यायचा आहे, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला सहभागी होऊ शकतात. माझा मोबाईल नंबर आहे, तो मी इथं तुम्हाला पाहिजे सांगून देतो. सांगा. माझा नंबर आहे 98 810 98 138. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मला फेसबुकवरनंही तुम्हाला मी भेटू शकतो, सोशल मीडिया अकाउंटवरनंही भेटू शकतो. तर ह्याच्यावरती तुम्ही संपर्क साधा आणि ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. त्यातून ज्या गोष्टी डिस्कशन त्याच्यामध्ये होतील, त्यातनं पुढं हा आपला कार्यक्रम आपला पुढे जाणार आहे. धन्यवाद. तर हे होते केळकर साहेब आणि यांनी अखंड पायवारी संदर्भात जे काय त्यांचं नियोजन आहे, जे काय त्यांच्या संकल्पना आहेत, हे त्यांनी मांडलेले आहेत. तर सर धन्यवाद. खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद. तुम्हाला पुढील अखंड पायवारीसाठी आमच्या डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.